नमस्कार मंडळी. प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. जर तुम्ही जिल्हा परिषदेचे कर्मचारी असाल आणि तुमची भरती प्रक्रिया 2005 पूर्वी सुरू झाली होती, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी ठरू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 24 मार्च 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जुन्या पेन्शन योजनेचा लाभ आता जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना कसा मिळणार? कोण पात्र आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. हा जी-आर आजच आलेला आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 म्हणजेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांची मागणी होती. शासनाने यापूर्वी 2 मे 2024 रोजी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक कार्यपद्धती निश्चित केली होती. आता तीच कार्यपद्धती जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनानं घेतला आहे. मग यासाठी कोण पात्र असणार आहे आणि त्याच्या अटी काय आहेत ते बघू आपण आता. या परिपत्रकानुसार 2 मुख्य अटी पूर्ण करणारे कर्मचारी या निर्णयासाठी पात्र ठरतील. बघा, ज्या पदांसाठीची जाहिरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निर्गमित झाली होती आणि जे कर्मचारी 1 जानेवारी 2005 रोजी किंवा त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाले आहेत, अशा सर्व कर्मचाऱ्यांना आता 1982चे निवृत्तीवेतन नियम लागू होणार आहेत. तर बघा, हा निर्णय महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 248 नुसार देण्यात आलेल्या अधिकाराअंतर्गत घेण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे वित्त विभागाने 18 मार्च 2026 रोजी या प्रस्तावाला आपली अधिकृत मंजुरी त्यांनी दिलेली असून त्यानंतरचे हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. तर बघा, हे परिपत्रक पूर्णपणे अधिकृत असून उपसचिव सुभाष इंगळे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित केलेलं आहे. तुम्हाला जर हे परिपत्रक स्वतः पाहायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे डाउनलोड करू शकता किंवा आपल्या इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा आहे. ही माहिती तुमच्या इतर कर्मचारी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला या प्रक्रियेबद्दल काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. अशाच नवनवीन शासन निर्णयांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबू या ठिकाणी. धन्यवाद.